नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी बीडमधून। बीडच्या पालकमंत्री बाबत मुंडेंनी आता स्पष्टीकरण दिलंय। मला पालकमंत्री होण्याची इच्छा नव्हतीच, मीच अजितदादांना विनंती केल्याचा दावा मुंडेंनी केलाय। बीडचं पालकमंत्री पद अजित पवारांना दिलंय आणि त्यावरून आता मुंडेंनी स्पष्टीकरण दिलंय। मला पालकमंत्री व्हायची इच्छा नव्हती हे मी स्वतः मगवा भाषणात पण सांगितलं आणि या अगोदर माझ्या पक्ष नेतृत्वालाच म्हणजे आदरणीय दादांना सुद्धा सांगितलं की सध्या परिस्थितीमध्ये बीडच्या ज्या पद्धतीचं जे काही चालू आहे त्यामुळं मी पालकमंत्री होणं हे बरोबर नाही। त्यामुळे आपण ती जिम्मेदारी घ्यावी ही दादांनाही मी विनंती केली स्वतः आणि माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती। उपमुख्यमंत्री अजित पवार आता बीडचे पालकमंत्री झालेत। यावरून आता विरोधकांनी अजित पवार आणि धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय। बीडचा रक्तरंजित पॅटर्न बदलून बारामतीचा हरित पॅटर्न राबवा असा खोचक टोला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी लगावलाय। बीडमध्ये रेल्वेचा प्रश्न असेल, MIDCचा प्रश्न असेल, असे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत, ते किमान आपल्या निमित्ताने मार्गी लागतील अशी अपेक्षा दादा आपल्याला विनंती आहे। बीडचा रक्तरंजित पॅटर्न बदलून बीडमध्ये बारामतीचा हरित पॅटर्न आपण राबवावा। आणि बीडमधून थेट जाऊयात रायगडमध्ये। दुसरीकडे रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद निर्माण झालाय। पालकमंत्री पदाचा निर्णय धक्कादायक आणि अनपेक्षित असल्याची प्रतिक्रिया भारत गोगावले यांनी दिली आहे। रायगडचं पालकमंत्री पद अदिती तटकरे यांना देण्यात आल्याचं आपण पाहतोय आणि या निर्णयानंतर गोगावले समर्थकांनी महाडमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं। तर निर्णयाचा सन्मान केला पाहिजे असा टोला सुनील तटकरे यांनी लगावला। जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरतशेठ व्हावं म्हणून, आणि आत्ता जो निकाल आला तो अनपेक्षित आहे, तो मनाला पटणारा नाही आहे। परंतु ठीक आहे, आता जे काय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील, जो असेल तो आम्हाला मान्य करावा लागेल, कारण ते आमचे नेते आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय। त्यांच्या मनात काय असेल किंवा काय तर ते सांगतील। आणि ते नाराजी आहे, भरत गोगोले समर्थक जे आहेत ते आक्रमक झाले। ठीक आहे, शेवटी हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। सर्वांच्याच मनाचं समाधान होईल असं नसतं, त्यामुळे जो निर्णय माननीय मुख्यमंत्री दोन्ही नेत्यांनी घेतलेला आहे त्याचा आदर सर्वांनी राखलाच पाहिजे। पालकमंत्री पदावरून आता शिवसेनेत नाराजी सुरू झाल्याचं चित्र देखील पाहायला मिळत आहे। बंडात साथ देणाऱ्या भरत गोगावले तसंच दादा भुसे यांना देखील पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाहीये। याचंच कारण एकनाथ शिंदेंना विचारणार असल्याची प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटलांनी दिली आहे। तसंच दोघांना पालकमंत्रीपद देण्याची मागणी करणार असल्याचं देखील ते म्हणाले। निश्चितपणाने त्यांना पालकमंत्रीपद मिळालं पाहिजे होतं या विचाराचा मी आहे, कारण की शेवटी भरतशेठ गोगावले असतील किंवा दादा भुसे असतील हे आमचे जुने लोक आहेत आणि त्यांना पालकमंत्रीपद दिलं गेलं पाहिजे होतं। पण आता शेवटी शिंदे साहेबांना आम्ही विचारणार आहेत की असं काय झालं की या लोकांना टाळण्यात आलेलं आहे। तर आम्ही त्यांच्याकडे ही मागणी करू की एकनाथ शिंदे आणि गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळावं। रायगड पालकमंत्री पदाचा वाद आता चिघळल्याचं पाहायला मिळत आहे। रायगडमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेत। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। भरत गोगावले यांना डावलून राष्ट्रवादीकडे पालकमंत्रीपद दिल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामूहिक राजीनाम्याचं पत्र पाठवलंय। पहाटेचं शपथविधी हे षडयंत्र होतं। शपथविधीला जाऊ नका असं अजित पवारांना सांगत होतो असा खळबळजनक गौप्यस्फोट मंत्री धनंजय मुंडे यांनी केलाय। राष्ट्रवादीच्या अधिवेशनात मुंडे बोलत होते, पहाटेच्या शपथविधीला जाऊ नका म्हणून अजित पवारांच्या पाया देखील पडलो। ती शपथ त्यांनी घेतली पण शिक्षा मात्र मला मिळाली अशी खंतही धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली आहे। तर दादांना सांगितलं पहाटेच्या शपथविधीला जाऊ नका। धनंजय मुंडे यांनी नेमकं काय म्हटलं आपण पाहूयात।
पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र आहे, जाऊ नका असं सांगितलं. अजित पवारांनी जाऊ नये म्हणून त्यांच्या पायाही पडलो. पहाटेच्या शपथविधीपासूनच दादांना पक्षातून दूर करण्याचं षडयंत्र रचण्यात आलं. अजित पवारांनी शपथ घेतली पण शिक्षा मात्र मला मिळाली. तर भाषणात बोललो ते सत्य आहे अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे. तर अजितदादांच्या पहाटेच्या शपथविधीच्या भूमिकेला मुंडेंचं समर्थन होतं. मात्र मुंडे भाषणात बोलले त्याचा अर्थ तसा नसल्याचं स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिलंय. तटकरेंशी अधिक बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी. पाहूया. प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आपल्यासोबत आहेत. सर, आज खरं तर धनंजय मुंडे यांचं भाषण झालं आणि यांच्या भाषणाच्या वेळी त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलं की पहाटेच्या शपथविधीच्या वेळी अजित पवार यांना अडकवण्याचा हा प्रयत्न होता, अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलं. त्यांचं त्या विषयातलं जे काही एकंदरीत त्यांनी भावना व्यक्त केल्या, 19मध्ये सुद्धा दादांची भूमिका घेतली, त्या भूमिकेच्या समर्थनार्थ धनंजयजी होते सुरुवातीला. नंतर आम्ही सगळेजण एकत्रित आलो. तो काय भाग नाही. त्याच्यामुळे ते जे काय मगाशी भाषणामध्ये बोलले आहेत त्याचा अर्थ तो तसा नव्हता. एक मुद्दा असा होता की त्यांना त्यावेळेला जे काय वाटत होतं ते त्यांनी आज या ठिकाणी सांगितलं. या संपूर्ण बीड प्रकरणामध्ये मीडिया ट्रायल झाली असं त्यांचं म्हणणं होतं, पण जेव्हा की आरोप करणारे जे नेते होते ते आपल्याच पक्षातील होते, आपल्या महायुतीमधील होते. एक असं आहे की दोन बाबी आहेत. आपण विनाकारण विषयाची गल्लत करतो आहोत. बीडमध्ये घडलेल्या घटनेच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वच्छपणाची भूमिका आहे की आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 3 तपास यंत्रणांच्याकडे तो तपास सोपवलेला आहे. तपास खोलवर व्हावा, त्याच्यामध्ये कोण मास्टरमाइंड असतील त्याचाही शोध या तपास यंत्रणेने घ्यावा. शेवटचा प्रश्न विचारते की छगन भुजबळ अधिवेशनाला आलेले होते, ते मुंबईत परतले, पण त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांची अजूनही कुठेही नाराजी त्यांची दूर झालेली नाहीये. पक्षाने गळ घातली म्हणून मी आलो, पण हा पक्षाचा कार्यक्रम होता, कोणत्या एका व्यक्तीचा नव्हता. त्यांची नाराजी कायम आहे. एक असा पक्षाचाच कार्यक्रम होता. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली हे 2 दिवसीय आम्ही शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलेलं होतं. स्वाभाविकपणाने पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझं ते कर्तव्य होतं की भुजबळ साहेबांना मी स्वतः फोनवरती निमंत्रित केलं. प्रफुल्लबाईंची त्यांची भेट झाली आणि ते उपस्थित राहिले. आज त्यांनीच 20 वर्षापूर्वी जी मॅरेथॉन स्पर्धा मुंबईमध्ये सुरू केली किंवा त्याच्या आयोजनाची सुरुवात केली, ती आज मॅरेथॉन स्पर्धा असल्यामुळे ते त्या ठिकाणी गेलेले आहेत. आपण पाहत आहोत की जशा पद्धतीने एकूणच विषय झालेला आहे, त्याच्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्या समर्थन करण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जात आहे. आणि आता लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता कमीच आहे, कारण राज्य सरकारने तसा प्रस्तावच तयार केलेला नाहीये. महायुतीने निवडणुकीच्या प्रचारात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र यासाठी कोणतीही पूर्वतयारी केलेली नाहीये. प्रस्ताव पाठवला नसल्याच्या बातमीला महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी देखील दुजोरा दिलाय. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांकडूनही तशा कोणत्याही सूचना आलेल्या नसल्याचंही तटकरे यांनी म्हटलंय. तर अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्यात आपण पाहूया. लाडकी बहीण योजना आणली त्यावेळी अर्थ विभागानं त्याची तयारी 3 ते 4 महिने अगोदर सुरू केली होती. 2100 रुपयांपर्यंत लाभ वाढवण्यासाठी देखील तशीच तयारी करावी लागेल. मात्र अद्याप मुख्यमंत्री आणि अर्थ खात्याकडून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत, असं स्पष्टीकरण अदिती तटकरे यांनी दिलंय. तर लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांनी विधान केलंय. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असून गरीब लाडक्या बहिणींसाठीच ही योजना आहे, त्यामुळे नियमबाह्य लाडकींना वगळण्याचे संकेत अजितदादांनी दिलेत. माझी लाडकी बहीण योजना
ही योजना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला चालू ठेवायची, त्याबद्दल आपण काळजी करू नका. पण ते चालू करत असताना तो लाभ आम्ही जे ठरवलेलं होतं त्या माझ्या महिलेला, गरजू महिलेला मिळाला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं काय करता येईल, जी व्यक्ती श्रीमंत आहे, जी व्यक्ती इन्कम टॅक्स भरते, ज्या व्यक्तीचा ऊस बऱ्यापैकी जातो, नोकरी आहे, सगळ्या काही गोष्टी आहे, अशांच्या ठिकाणी मात्र थोडा वेगळा विचार आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय. शिर्डीतल्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनात प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी मिशन मुंबईची घोषणा केली आहे. अजित पर्वामध्ये आपण मुंबईमध्ये मोठा विजय मिळवू असा आशावाद सुनील तटकरे यांनी बोलून दाखवलाय. तर येणारा काळ हा राष्ट्रवादीचा असणार आहे असा विश्वास देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केला. दीर्घकाळ तुम्ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये राजकारण करत आला. मुंबईमध्ये 15 जागाच्या वरती महापालिकेकडे कधी पोहोचू शकलं नाही. हे सत्य तुम्हाला आणि मला कधी नाकारता येणार नाही. पण आज या अजित पर्व म्हणून नव्या संकल्प करत असताना 2025 मध्ये हा संकल्प आपण घेऊन जाऊया की उद्या मुंबई शहरामध्ये सुद्धा दादा तुम्हाला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याला मुंबई शहरामध्ये फिरेल, ते गेल्या 25 वर्षामध्ये जे यश असेल मिळालं ते तुमच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये आपण 100% मिळू, याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका काय करा. आता आज या शिबिराचा समारोप होत असताना नवसंकल्पाच्या ध्येयपूर्तीसाठी स्वतःला झोकून देऊन पक्षाच्या वाढीसाठी झपाटून काम करण्याची ही सुरुवात आहे की अधिकाधिक तरुण तरुणींना, अधिकाधिक माता भगिनींना, डॉक्टर, वकील, व्यापारी, उद्योजक अशा अनेक घटकांना पक्षात आणणं आणि पक्षकार्यात सक्रिय ठेवणं, यासाठी आपल्याला सगळ्यांना कामाला लागण्याची ही सुरुवात आहे. आणि येणारा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काळ असला पाहिजे, हे आपण आपल्या सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. आणि आता वळतो एका महत्त्वाच्या अपडेटकडे. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मोहम्मद शरीफ उल इस्लाम शेहजाद असं या आरोपीचं नाव आहे. त्याला ठाण्यातून अटक करण्यात आली होती. या प्रकरणात इंटरनॅशनल कनेक्शन असल्याचं देखील बोललं जात आहे. त्या दिशेनं आता तपास सुरू आहे. आज कोर्ट में मुद्दा उठाया गया है कि 309 लगने वाला है बीएनएस के हिसाब से. 6 महीने से वो यहाँ पे रह रहा है, लेकिन वो कई सालों से रह रहा है. आज कोर्ट ने खुद सामने पब्लिक प्रोसिक्यूटर ने एडमिट किया है कि वो 7 साल से रह रहे, 7 साल से रह रहे. लेकिन 7 साल से अगर वो रह रहे और उनका क्या है बैकग्राउंड, तो उन्होंने कुछ किया नहीं है. द रिमांड इज वेरी फॉल्टी. इंटरनेशनल इशू नहीं है. वो एक यंग बच्चा है, उसको स्केपगोट किया गया है. तर सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातून जेरबंद करण्यात आलं. तर लेबर कॅम्पमधून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्याचं आपण पाहिलंय. या कारवाईचा व्हिडिओ सामच्या हाती लागलाय. हिरानंदानी परिसरातल्या लेबर कॅम्पमध्ये तो लपला होता. आरोपीने हल्ला केला तेव्हा परिधान केलेलं काळं टी-शर्ट, गुलाबी गमछा तसंच त्यानंतर बदललेलं निळं शर्टही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आरोपीला पकडलं तेव्हा त्याच्याकडे कोयता सापडल्याची माहिती देखील मिळते. सैफवरच्या हल्ल्यामागचं बांगलादेशी कनेक्शन देखील आता समोर आलंय. अटक केलेल्या आरोपीकडून बांगलादेशी मतदार कार्ड जप्त करण्यात आलंय. हा आरोपी 6 महिन्यांआधीच भारतात आला होता. आरोपीकडे भारतीय असल्याचे सबळ पुरावे नसल्याचंही पोलिसांनी म्हटलंय. भारतात घुसल्यानंतर आरोपीने त्याचं नाव बदललं. कधी विजय दास तर कधी बिजॉय दास या नावाने तो वावरत होता. तर ठाण्यातल्या एका बारमध्ये तो हाऊसकीपिंगचंही काम करत होता. आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद असल्याचं समोर आलंय. आरोपीकडून बांगलादेशी मतदार कार्ड जप्त करण्यात आले. आरोपी 6 महिन्यांआधीच मुंबईमध्ये आला आणि 3 नावं त्याने बदलली. आरोपीचं विजय दास तर कधी बिजॉय दास या नावानं ठाण्यामध्ये वास्तव्य होतं. सैफ अली खानवर हल्ला केल्याची कबुली या आरोपीनं दिली आहे. सैफ अली खान यांच्या घरी ज्या हल्ल्याचा आणि
जबरी चोरीचा प्रकार झालेला आहे. त्या अनुषंगाने एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. सदर आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद आहे. या आरोपीचं वय 30 वर्ष आहे. प्रथमदर्शनी हा आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचं निष्पन्न होत आहे. या आरोपीला आम्ही माननीय न्यायालयात प्रोड्यूस करून याची पोलीस कस्टडी मिळण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पुढील तपास करणार आहोत. सैफवर हल्ला करणारा आरोपी काही काळ वरळीमध्ये वास्तव्याला होता. तर आरोपीच्या घर मालक विनोद प्रजापती यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधीने. पाहूयात. सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी वरळीतील ज्या घरात राहायचा त्या घराचे मालक विनोद प्रजापती सध्या आपल्यासोबत आहे. ते जुना घर आहे ते मी रेंटवर दिलेला. तर त्या घरातला म्हणजे जो ॲग्रीमेंट सर्व गोष्टी केलेलं आहे मी. आणि तो माझा जो रूम रेंटवाला आहे त्याचं नाव नवीन आहे. तो माझ्या घरातला राहतो आहे. तर पोलीसवाले आणि क्राईम ब्रांचवाले आले. अंडा आणि पराठाचा धंदा तो जो माझ्या रूम रेंटवाला राहतो आहे. तर तो म्हणजे तिथे आलेला मला वाटतं एल्पिस्टनला कुठे या दादरला उतरलेला असेल. तो वॉक करून आलेला इथे आणि अंडा आणि भुर्जी काहीतरी तो खाल्ला. हां म्हणजे त्यांना असं वाटलं की हा या दुकानात येऊन खायला आलेला आहे तर त्यांच्या काहीतरी कनेक्शन आहे. म्हणजे तो आणि जीपे पण केला आणि तो खाल्ला पण. तर त्यांना असं वाटलं की म्हणजे काहीतरी यांच्या लिंक आहे आणि त्याचा बिझनेस आहे. तर बिझनेस आहे तर म्हणजे तो त्या घरातला राहतो आहे काय. 3-4 लोक त्या घरातला राहत होते. तर त्यांना असं वाटलं की त्या घरातलं त्यांचं कनेक्शन. नंतर ते लोक तिथे चौकशी केले. नंतर माझ्या घरातला आले. जीपे करून तो निघून गेलेला होता. तर त्या हिशोबाने पोलिसांनी आमच्या घरी पण येऊन चौकशी केला. मग त्यांना घेऊन गेलो मी त्या घरातला आणि त्यांना सर्व गोष्टी सांगितलं. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप कुलकर्णीसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई. आणि आता एक अत्यंत धक्कादायक बातमी बीडमधून. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 3 तरुणांचा एसटी बसने दिलेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झालाय. तर बीड तालुक्यातील घोडका राजुरीजवळ भरधाव एसटी बसनं पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 5 जणांना उडवलं. या घटनेत 3 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय. सुबोध मोरे, विराट घोडके आणि ओम घोडके अशी मृत तरुणांची नावं आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मृत तरुणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. तर आपण पाहतोय अतिशय दुर्दैवी अशी घटना आज बीडमध्ये घडलेली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 3 तरुणांना एसटी बसनं उडवलेलं आहे आणि या तिघांचा जागीच मृत्यू झालाय. ही घटना बीडमध्ये घडलेली आहे. बीड तालुक्यातील घोडका राजुरीजवळ या भरधाव एसटीनं 5 तरुणांना उडवलं. त्यापैकी 3घांचा मृत्यू झाला. बीडहून परभणीला जाणाऱ्या एका एसटीच्या बसला भीषण अपघात झाला आणि पोलीस भरतीसाठी जे सराव करत होते तिथली स्थानिक मुलं, अतिशय दुर्दैवी घटना ह्या बीडमध्ये घडलेली आहे आणि 3 मुलांचा जागीच मृत्यू झालेला आहे. मृत्यू झालेल्या कुटुंबियांना 10 लाख रुपयाची मदत एसटी महामंडळाच्या वतीने मी जाहीर केली आणि भविष्यामध्ये अजूनही काही आपल्याला मदत करता येईल का हे सुद्धा त्यांना आश्वासन त्या ठिकाणी दिले. आणि आता लातूरमधून मोठी बातमी समोर येते. उदगीर शहरामध्ये बर्ड फ्लूमुळे 50 कावळ्यांचा मृत्यू झाला. जिल्हा प्रशासन त्यामुळे अलर्ट मोडवर आलंय. कावळ्यांचा मृत्यू झालेल्या ठिकाणापासून 10 किलोमीटरच्या परिसरात अलर्ट झोन तयार करण्यात आलाय. बाधित क्षेत्रामध्ये पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीला बंदी देखील घालण्यात आली आहे. आणि आता एक धक्कादायक बातमी समोर येते कोल्हापुरातून. कोल्हापुरात टक्कलग्रस्तांना आयुर्वेदिक तेल लावणाऱ्या सलमान नावाच्या व्यक्तीवर महानगरपालिकेने कारवाई केली आहे. डोक्यावर हे सिक्रेट तेल लावल्यानंतर केस येतात असा दावा त्याच्याकडून करण्यात आला होता. गेले 8 दिवस सलमान कोल्हापुरातील महावीर गार्डनमध्ये टक्कलग्रस्तांना केस येण्यासाठी त्यांच्या डोक्यावर तेल लावत होता. तेल लावण्यासाठी टक्कलग्रस्तांनी गर्दी देखील केली होती. अखेर 8 दिवसानंतर जाग आलेल्या महानगरपालिकेने तेलाच्या संशोधनासंदर्भात पुरावे सादर करण्याचे आदेश सलमानला दिलेत. वो नहीं है, आसान नहीं है, बहुत टफ सिचुएशन है. समाज सेवा कार्य ऐसा है कि इंसान की जिंदगी. आणि आता मुंबईकरांना शॉक देणारी बातमी आहे. कारण नव्या वर्षात मुंबईकरांना जादा लाईट बिल येणार आहे. उपनगरांमध्ये वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट, टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यांनी वीज नियामक आयोगाकडे पुढील 5 वर्षांसाठीचे दरवाढीचे प्रस्ताव दाखल केलेत. बेस्टने आपल्या विजेच्या दरात 15% भाडेवाढ सुचवली आहे. तर टाटा, अदानींची दरवाढ पुढच्या वर्षापासून लागू होणार आहे. 3ही कंपन्यांचे नवे वीज दर मार्चमध्ये जाहीर होऊन एप्रिलमध्ये लागू होतील.
तर आपण पाहतोय मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. युनिट 0 ते 100 रुपयाला 2 रुपये अधिक मोजावे लागणार आहे. तर 101 ते 300 युनिट पर्यंतला 5 रुपये 55 पैसे अधिक मोजावे लागणार आहेत. तर 301 ते 500 युनिटला 9 रुपये 45 पैसे अधिकचे मोजावे लागणार आहेत. तर 501 हून अधिक युनिट असेल तर 11 रुपये 45 पैसे एवढी दरवाढ वीज बिलात होणार आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर शिवशाही बसला भीषण आग लागली आहे. पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर बसने अचानक पेट घेतला. त्यामुळे पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तातडीने IRB अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन ही आग आटोक्यात आणली गेली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा खोळंबा या ठिकाणी झालाय. आग विझवल्यानंतर पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक मात्र सुरळीत झाली आहे. आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 36 रिपोर्टर. बातमी नाशिकमधून. नाशिकच्या बागलाण तालुक्यामध्ये जनावरांसाठी साठवून ठेवलेला 25 ट्रॉली मका चारा हा इलेक्ट्रिक तारांचे शॉर्ट सर्किट झाल्याने पूर्णतः जळून खाक झालाय. या आगीची झळ डाळिंबाच्या बागेला देखील बसली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डाळिंबाची झाडे सुद्धा जळाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अमरावतीत भाजीपाला प्रति किलो 15 रुपयांनी स्वस्त झालाय. त्यामुळे आता गृहिणींना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांना मात्र फटका बसलाय. गाजर, वाटाण्याचे शेंगा, बटाटे, चवळीला चांगली मागणी आहे. पालेभाज्यांसह संपूर्ण भाजीपाला कमालीचा स्वस्त झालाय. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये मागील 2 दिवसांपासून तेलंगणा राज्यासह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील नव्या हळदीची आवक वाढली आहे. पहिल्या दिवशी हळदीला 12,711 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळालाय. तर गतवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी हळदीला 500 रुपये प्रति क्विंटल दर अधिकचा मिळाला. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. सोयाबीनला हमी भावापेक्षाही कमी सरासरी अवघा 4,000 रुपयांपर्यंतच बाजारभाव मिळतोय. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बारामतीमध्ये कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनामध्ये चायनीज मका शेतकऱ्यांना पाहता येणार आहे. या चायनीज पद्धतीने मका लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना एकरी 50 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळणार असल्याची माहिती येथील तज्ज्ञांनी दिली आहे. बारामतीत कृषी प्रदर्शन सुरू आहे आणि या कृषी प्रदर्शनामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करून ऊसाचं यशस्वी पीक घेतलं गेलंय. हे AI तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी शेतकरी गर्दी करतात. सध्या या ऊसाची उंची ही 30 ते 35 फूट झाली असून शेतकरी या ऊसाविषयी उत्सुकतेनं माहिती घेत आहेत. जालन्यातील जाफराबाद आणि भोकरदन बाजारपेठेमध्ये अद्रकला 2,000 रुपये भाव मिळत असल्याने अद्रक उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत आलेत. अद्रकच्या दरामध्ये प्रचंड घसरण झाली आहे. तर लागवडीचा खर्चही निघालेला नाहीये. त्यामुळे आता अद्रकला हमी भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. बातमी वाशिममधून. वाशिमच्या वनोजे येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजनेचं काम अनेक महिन्यांपासून रखडलंय. योजनेचा कालावधी पूर्ण होऊन देखील काम अपूर्ण असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. पाणी टंचाईला तोंड देण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. सांगलीमध्ये श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्त आंदोलनाचा 10वा दिवस आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वारणावती वन्यजीव कार्यालयावर प्रकल्पग्रस्त महिलांनी आणि ग्रामस्थांनी धडक मोर्चा काढलाय. तर प्रशासनाला मागण्यांचं निवेदन देखील दिलंय. देरूळ सेक्टर 28 मधील एका गॅरेजला भीषण आग लागली आहे. तर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आगीमध्ये संपूर्ण गॅरेज जळून खाक झालंय. त्याचप्रमाणे गॅरेजमधील बुलेट गाडी देखील जळून खाक झाली आहे. सुदैवाने कुठलीही जीवितहानी या आगीत झालेली नाही. मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड या ठिकाणी देवी मंदिर घाटामध्ये व्हॉल्वो लोडर ट्रकला भीषण आग लागली होती. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. तर सोमा टोल कंपनीचे कर्मचारी आणि चांदवड पोलिसांनी शर्थीचा प्रयत्न करत आग विझवली आहे.
समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हलरला आग लागली होती. या आगीमध्ये ट्रॅव्हलर जळून खाक झाली आहे. यवतमाळचे सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळते. नाशिकच्या सिन्नर तालुक्यामध्ये पहाटे 4 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झालाय. चालकाचे कारवर नियंत्रण सुटल्याने ट्रकवर जाऊन ती धडकली आहे. अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झालाय. जखमीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा या ठिकाणी फिरायला आलेली एक गुजराती महिला पर्यटक पॅराग्लायडिंग करताना अपघाताची बळी ठरली आहे. तर महिला पर्यटक आणि पॅराग्लायडिंग पायलट दोघे देखील टेक ऑफ पॉइंटवरून खाली पडले आणि या अपघातात महिला गंभीर जखमी झाली होती. महिला पर्यटकाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच या पर्यटकाचा मृत्यू झाला. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदगाव पेठजवळ अपघात झालाय. कार थेट एका घरामध्ये शिरली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातानंतर मात्र संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला. अतिक्रमण करून राहणाऱ्या लोकांना घरासाठी जागा देण्याची मागणी या नागरिकांनी केली. पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांना भरधाव एसटी बसने चिरडलाय. या अपघातात 3 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय तर दोघांचा जीव बचावलाय. बीडच्या घोडका राजुरी फाट्यावर सकाळी हा अपघात झाल्याचं कळत आहे. या तरुणांचे पोलीस भरतीचं स्वप्न आता भंगलंय. गोव्यामध्ये पॅराग्लायडिंग करताना महिला पर्यटक आणि पायलटचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 18 जानेवारी रोजी घडलेल्या घटनेनंतर गोवा पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून पॅराग्लायडिंग कंपनीच्या मालकाला अटक केली आहे. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. बुलडाण्याच्या मोताळा तालुक्यातील दाभाडी येथील डॉक्टर दाम्पत्याच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आलाय. दरोडेखोरांच्या मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झालाय तर डॉक्टर गजानन टेकाडे असं गंभीर जखमी झालेल्या डॉक्टरचं नाव आहे. मध्यरात्री डॉक्टरांच्या घरावर दरोडा टाकत दाम्पत्याला मारहाण केली गेली. अद्याप आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. पुण्यातील सिंहगड रस्त्यावर चंदनाचं झाड कापून नेणाऱ्या चोरट्याला सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे. भरत जाधव असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. चंदनाचं झाड विक्रीला नेत असताना पोलिसांनी आरोपीला मुद्देमालासह अटक केली आहे. यवतमाळच्या पुसद या ठिकाणी रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे आणि या प्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सय्यद समीर उर्फ बाबू सय्यद असं या अटक केलेल्या युवकाचं नाव आहे. उल्हासनगरमध्ये धक्का लागल्याच्या वादातून एका तरुणाच्या डोक्यात दगडाने हल्ला करण्यात आलाय. त्याचप्रमाणे त्याला वाचवायला गेलेल्या महिलेचा देखील ओढणीने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यातल्या लोणार भूमी अभिलेख कार्यालयात भूकर मापक उमेश पंडितराव सानपला लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. तक्रारदाराकडून तडजोडी अंती 60,000 रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका हॉटेलात रंगेहात पकडले. अंबाजोगाई शहरात रस्त्याचं काम सुरू असताना त्या ठिकाणच्या जेसीबीवर एकाने दगडफेक केली आहे. या तरुणाने पोलीस आले असता पोलिसांशी झटापट केली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते. साम टीव्हीच्या बातमीची दखल घेण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांनीही ही दखल घेतली आहे. 10वी आणि 12वीच्या हॉल तिकिटावरील जातीचा उल्लेख रद्द करण्यात येणार आहे. साम टीव्हीच्या बातमीनंतर हा उल्लेख रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. जात प्रवर्गाचा उल्लेख हॉल तिकिटावर राहणार नाही असं शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केलं. हॉल तिकीटवर जातीचा उल्लेख करण्यात आलेला होता, ही वस्तुस्थिती आहे. त्या संदर्भामध्ये विभागाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली आहे. अर्थात त्याच्या पाठीमागच्या ज्या काही भावना होत्या की बाबा त्या विद्यार्थ्यांना ज्या काही योजना असतात त्या योजनेचा लाभ भविष्य काळामध्ये मिळण्याच्या दृष्टिकोनातून तो कॉलम त्याने केलेला होता.
परंतु तो पाठीमागे घेण्यात आलेला आहे आणि 10वीच्या हॉल तिकीटवर त्याचा उल्लेख नाही. चंद्रपुरात सिंदेवाही गोंदिया रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झालाय. मृत वाघ अंदाजे 1 वर्षांचा असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत आणि पंचनामा करण्यात आलाय. बारामतीच्या कृषी प्रदर्शनात 1.5 फुटांची मेंढी आणली आहे. ही विशेष मेंढी पाहण्यासाठी आता शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळते. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून रामलिंग अभयारण्यामध्ये आलेल्या वाघाने चंद्रपूरच्या रेस्क्यू टीमच्या नाकात दम आणलाय. वन विभागाच्या पथकाने 2300 हेक्टर वनक्षेत्र पालथं घातलंय, तरीही ही वाघ सापडलेला नाहीये. किल्ले तोरणगड परिसरामध्ये शनिवारी बिबट्या फिरताना दिसून आलाय. तर याबाबत तोरणा गडावर आलेल्या पर्यटक आणि नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केलंय. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून बिबट्या या परिसरामध्ये दिवसा दिसत असल्याने नागरिकांसह पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. आणि आता बातमी आहे सिंधुदुर्गातून. सिंधुदुर्गातल्या दोडामार्ग तालुक्यामध्ये जंगलात उडणाऱ्या खारीचं दुर्मिळ दर्शन झालंय. इंडियन जायंट फ्लाइंग स्क्विरल या प्रजातीची अधिकृत शास्त्रीय नोंद ही मेळघाटच्या जंगलामधून आहे, तर इतर प्रदेशामधून अधिकृत शास्त्रीय नोंद झालेली नाहीये. अशा परिस्थितीत या प्रजातीचं दर्शन आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालंय. त्यामुळे प्राणी अभ्यासकांसाठी ही पर्वणी मानली जाते. तर प्रयागराजच्या महाकुंभामध्ये आग लागल्याची घटना घडली. या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा भरलेला आहे आणि या मेळ्यात आग लागल्याची माहिती मिळते. या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. प्रयागराजच्या महाकुंभ मेळाव्यात आग लागल्याची माहिती मिळते. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. महाकुंभ मेळावा भरलेला आहे. लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या दरम्यान ही आग लागली आहे. या आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये. नेमकं काय या ठिकाणी घडलेलं आहे, किती जण जखमी झालेले आहेत याची माहिती अद्याप तरी मिळू शकलेली नाहीये. आपण प्रयागराज मधली ही दृश्य पाहतोय. महाकुंभ मेळा या ठिकाणी भरलेला आहे. मोठ्या प्रमाणात सेलिब्रिटी देखील या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. मोठ्या संख्येने भाविक प्रयागराज मध्ये दाखल होत आहेत. दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत चालली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती समोर येते. प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात आग लागल्याची घटना घडली आहे. अतिशय मोठ्या प्रमाणात ही आग लागलेली आहे. तर आगीच्या ज्वाळा धगधगताना आपण पाहतोय की आग नेमकी कशामुळे लागली आहे याचा शोध सुरू आहे. तर प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात ही भीषण आग लागलेली आहे. आगीचे लोट सर्वदूर पसरलेले आहेत आणि आगीचा हा काळाकुट्ट धूर अतिशय दुरून देखील पाहायला मिळतोय. तर लाखोंच्या संख्येने गर्दी असलेल्या प्रयागराज मधील कुंभमेळ्यामध्ये ही आग लागलेली आहे. त्यामुळे चिंतेचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. अधिक तपास सुरू आहे. अग्निशमन दलाच्या किती गाड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत या संदर्भात माहिती मिळू शकलेली नाहीये. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रमोद, आपण पाहतोय लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अशात या मेळाव्यामध्ये आग लागली आहे. नेमकं या आगीचं कारण काय? आगीचं कारण अद्यापपर्यंत समजू शकलेलं नाहीये. राज्यपण असं असताना प्रयागराजमध्ये मागच्या काही दिवसांपासून जो कुंभमेळा सुरू आहे त्यासाठी कोट्यावधी भाविक जे आहेत ते प्रयागराजमध्ये आल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं. प्रामुख्याने जर आता सांगायचं जर झालं तर जी माहिती मिळते त्या माहितीनुसार साधारणतः 19 ते 20 गाड्या ज्या आहेत म्हणजे फायर ब्रिगेडच्या गाड्या त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि आग विझवण्याचे प्रयत्न चालू असल्याचं आपल्याला बघायला मिळते. खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविक आल्यामुळे सुरक्षिततेची व्यवस्था जी आहे ती केली गेलेली होती. पण असं असताना आग लागलेली आहे.
जी प्राथमिक माहिती मिळते त्या माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असू शकते अशा पद्धतीची देखील माहिती मिळत आहे. पण त्याच्यावरती आतापर्यंत कुठलेही कन्फर्मेशन प्रयागराजमधील जे अधिकारी आहेत कुंभमेळ्याचे अधिकारी त्यांच्याकडनं मिळू शकलेलं नाहीये. प्रामुख्याने जर सांगायचं झालं की प्रथम प्रायोरिटी हीच राहिलेली आहे की आग लवकरात लवकर कशा पद्धतीने विझवता येईल आणि त्या ठिकाणी जे भाविक होते त्या भाविकांना दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याचे प्रयत्न अधिकाऱ्यांकडनं किंवा फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांकडनं केलं जात असल्याचं बघायला मिळते. साधारणतः 20 गाड्या 19 ते 20 गाड्या तिथं पोहोचलेल्या आहेत. आणखी काही गाड्या त्या ठिकाणी मागवलेल्या आहेत आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न शर्थीचे प्रयत्न फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांकडनं सुरू असल्याचं बघायला मिळते. नक्कीच प्रमोद, मात्र या सगळ्या दुर्घटनेमध्ये या आगीमध्ये कोणी जखमी झाल्याची माहिती मिळते का? कुठली जीवितहानी झाली आहे का? नाही, आतापर्यंत तसं कुठलीही माहिती समोर आलेली नाहीये. फक्त प्राथमिक हीच माहिती मिळते की टेंट लागलेले होते त्या ठिकाणी, कारण भाविक मोठ्या प्रमाणात आलेले होते, भाविक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे त्या भाविकांच्या राहण्याची व्यवस्था टेंटमध्ये प्रशासनाकडनं केली गेलेली आहे. त्यामुळं टेंटलाच आग लागल्याची माहिती मिळते. आतमध्ये नेमकं त्यावेळी कोण होतं, किती लोक त्या ठिकाणी अडकलेले होते, कोण जखमी झालेला आहे का, त्याची अद्यापपर्यंत कुठलीही माहिती समोर आलेली नाहीये. पण आपण दृश्यांच्या माध्यमातून जर बघितलं तर आगीचे लोळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर निघल्याचे आपल्याला बघायला मिळतात. धूर देखील नक्कीच अतिशय मोठ्या प्रमाणात धूर या ठिकाणी पाहायला मिळतोय. या धुरावरूनच आपल्याला कळतंय की किती भीषण ही आग असेल. धन्यवाद प्रमोद, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. तब्बल 20 गाड्या अग्निशमन दलाच्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न देखील सुरू आहेत. आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. टॉप 50 न्यूज. सैफ अली खानच्या हल्लेखोराने वरळीतील पबमध्ये काही दिवस काम केल्याची माहिती आहे. सैफवर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पबमध्ये होता आणि एक रात्र देखील त्याने याच परिसरामध्ये काढली आणि त्यानंतर तो पसार झाला. पोलिसांनी आता या आरोपीला ओळखणाऱ्या लोकांना देखील ताब्यात घेतलंय. नाशिक पालिकेकडून क्रीडा स्पर्धांमध्ये कामगिरी करणाऱ्या 49 खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. राष्ट्रीय 8 राज्यस्तरीय 41 खेळाडूंना ही क्रीडा शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेकडून दरवर्षी अंदाजपत्रकातील 5% निधी राखीव ठेवला जातो आणि या निधीतून क्रीडा शिष्यवृत्ती दिली जाते. पनवेल परिसर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनानं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. या अंतर्गत गेल्या 16 दिवसांमध्ये धडक कारवाई करून 47 किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आलाय. त्याचप्रमाणे दुकानाबाहेर कचऱ्याचे डबे न ठेवणाऱ्या दुकानदारांवर देखील दंडात्मक कारवाई केली जाते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे कॉपीमुक्त जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. 10वी आणि 12वीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी 20 ते 26 जानेवारी या कालावधीत जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आलाय. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत रखडलेल्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. बैठकीत सुमारे 12 कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आलेत. महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विविध कामांसाठी तरतूद सुद्धा करण्यात आली आहे. लवकरच पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले अर्थसंकल्प सादर करणार आहेत. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील वराडा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा रविवारी आणि सोमवारी बंद राहणार आहे. तर पाईपलाईन दुरुस्ती आणि वॉल बसवण्याच्या कामासाठी 24 तास हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पाणी जपून वापरण्याचं आवाहन पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आलं आहे. धारावीच्या राजीव गांधी नगरमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन मुंबई पोलिसांना आलाय. तर मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीने हा धमकीचा फोन केला. धमकीची पडताळणी केली असता ही अफवा असल्याचं निष्पन्न झालंय. या अनोळखी कॉलर विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यात लवकरच 4 नव्या अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अमृत भारत एक्सप्रेस ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सारखीच असते. कमी खर्चात चांगल्या दर्जाच्या अमृत भारत एक्सप्रेसला मिळालेल्या प्रतिसादामुळे रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतला. पुणे राष्ट्रीय महामार्ग आता लवकरच 6 पदरी होणार आहे. पुढील 2 ते 3 वर्षांनंतर हा महामार्ग 6 पदरी होईल असं NHAIच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय. त्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळणार आहे. वाहनांची वर्दळ वाढल्यानं अपघातांचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्यामुळे हा महामार्ग 6 पदरी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
एसटी कडून प्रवास भाड्यामध्ये महिलांना 50% सवलत देण्यात येते. त्यामुळे महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली असून आगाराच्या उत्पन्नात भर पडते. गेल्या वर्षात पनवेल आगारातून 27 लाख महिला प्रवाशांनी एसटीतून प्रवास केलाय. त्यानुसार 10 कोटींचं उत्पन्न मिळालंय. गेल्या वर्षी मुंबई विमानतळाने प्रवासी संख्येचा विक्रमी उच्चांक गाठलाय. 5,40,00,000 लोकांची प्रवास केल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे. 2023 या वर्षाच्या तुलनेत प्रवासी संख्येतील ही वाढ 6.3% इतकी आहे. महामार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. यामुळे सातत्याने अपघात होत असतात आणि या अवजड वाहनांच्या वेळा दिवसा आणि रात्री निर्धारित करावी. त्याचप्रमाणे ठराविक वेळेतच या अवजड वाहनांना शहरातून प्रवेश द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कराड पोलिसांच्या वतीने ड्रग्ज मुक्त कराडसाठी आता पोलीस रनचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या हस्ते या रनचा शुभारंभ करण्यात आला. या स्पर्धेसाठी राज्यभरातून हजारो स्पर्धक सहभागी झाले होते. अशा स्पर्धांमुळे कराडचं नाव मोठं होईल अशी आशा आमदार अतुल भोसले यांनी व्यक्त केली. पर्यावरण आणि नद्यांच्या संवर्धनासाठी पिंपरी चिंचवडमध्ये रिव्हर सायकलथॉन आयोजित करण्यात आलं होतं. अयोध्येतील राम मंदिराचं कोषाध्यक्ष गोविंद गिरीजी महाराज आणि मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते या रिव्हर सायकलथॉनचं फ्लॅग ऑफ करण्यात आलं. टाटा मुंबई मॅरेथॉनचं हे 20वे वर्ष असून अतिशय उत्साहात ही स्पर्धा पार पडली आहे. टाटा मॅरेथॉन दरम्यान फुल मॅरेथॉन, हौशी फुल मॅरेथॉन, अर्ध मॅरेथॉन, त्याचप्रमाणे पोलीस रन, 10 किलोमीटर रन, चॅम्पियन विथ डिसॅबिलिटी रन, सिनियर सिटीजन रन, ड्रीम रन अशा 7 स्पर्धांचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं. 17,071 स्पर्धकांनी या रनमध्ये सहभाग नोंदवला. नाशिकमध्ये म्युझियम ऑन व्हील्स अर्थात फिरतं संग्रहालय विशेष प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. या प्रदर्शनाच्या माध्यमातून जगाच्या इतिहासाची जवळून ओळख होण्याची संधी मिळणार आहे. सदर प्रदर्शन हे सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे. गरजू व्यक्तींना राज्य शासन सवलतीच्या दरात शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात येतं आणि या योजनेसाठी डिसेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीसाठी सुमारे 50 कोटींचा निधी वितरित करण्यात आला. याबाबतचा शासन निर्णय अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने निर्गमित केला आहे. शहरात BSNLच्या लँडलाईन फोनचे 7 लाख ग्राहक होते. मात्र स्मार्टफोन येताच त्यांची संख्या आता कमी होत 40,000 आली आहे. मात्र हाच लँडलाईन आता नव्या रूपाने समोर येतोय. कॉलिंगसह त्यातूनच ब्रॉडबँड आणि वायफाय सुविधा मिळणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील हवा दिवसेंदिवस खराब नोंदवण्यात येते. तर माहीमपासून फोर्टपर्यंत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सकाळची हवा देखील खराब नोंदवली गेली आहे. हवा काळवंडल्यामुळे पहाटे उठून जॉगिंगला निघणाऱ्या या मुंबईकरांना मोठा धोका निर्माण झाला. शिवजयंती निमित्ताने शिवाजी महाराजांची मूर्ती साकारण्याच्या कामांना आता वेग आलाय. मूर्तिकारांकडून महाराजांची विविध प्रकारात मूर्ती साकारण्यात मूर्तिकार मग्न झालेत. चालू वर्षी मूर्तीच्या दरांमध्ये आता कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नसल्याची माहिती मूर्तिकारांनी दिली आहे. तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या गाभाऱ्याचं नव्याने बांधकाम करण्याच्या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे. यामध्ये प्रशस्त गाभारा बांधण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. यासाठी 6 दिवस स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार आहे. आणि आता एक महत्त्वाची बातमी. एप्रिल महिना जवळ येतोय आणि आता सर्व कर्मचाऱ्यांना ओढ लागली आहे ती पगारवाढीची. वर्षभर केलेल्या कामाचं फलित म्हणजेच पगारवाढ यंदा किती असेल या संदर्भात अहवाल समोर आलाय. पाहूयात यावरचा हा खास रिपोर्ट. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. यंदा कर्मचाऱ्यांना मिळणार 9.4% पगारवाढ. ऑटोमोबाईल क्षेत्रात सर्वाधिक 10% पगारवाढ. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना गेल्या 5 वर्षांमध्ये समाधानकारक वेतनवाढ मिळत असल्याचे चित्र आहे आणि यंदा
म्हणजेच 2025 मध्येही खासगी कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ मिळेल असा अंदाज मनुष्यबळ सल्ला संस्था मर्सरने सर्वेक्षणात मांडलेला आहे. यावर्षी खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 9.4% पगारवाढ मिळणार असल्याचा अंदाज आहे. तंत्रज्ञान, गृहोपयोगी वस्तू, वित्तीय सेवा, ऑटोमोटिव्ह, अभियांत्रिकी, सेवा क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील साधारणतः 1550हून अधिक कंपन्यांनी या सर्वेक्षणामध्ये सहभाग नोंदवला होता. आणि या सर्वेक्षणाच्या अहवालात नक्की काय म्हटलेलं आहे पाहूयात. गेल्या 5 वर्षांमध्ये साधारण 8% पगारवाढ होतीये. 2025 मध्ये 9.4% पगारवाढीचा अंदाज आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये सर्वाधिक 10% पगारवाढीचा अंदाज. मेक इन इंडिया या उपक्रमामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ. 2025 मध्ये 37% संस्था कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणार आहेत, तर कर्मचारी कपात 11.9%वर स्थिर राहणार आहे. पगारवाढीसोबतच अनेक कंपन्या नवीन कर्मचारी रुजू करून घेण्याच्या तयारीत आहेत. नवीन कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा कंपन्या फ्रेशर्सना सर्वाधिक पसंती देत आहेत. आणि फ्रेशर्सना आकर्षित करण्यासाठी कंपनी नक्की काय करतेय पाहूयात. गुणवत्तेच्या आधारावर घसघशीत पॅकेज, उत्तम प्रशिक्षण, अपस्किलिंगसाठी प्रोत्साहन, प्रभावी कामासाठी वाढीव वेतन. त्यामुळे आता नव्या कर्मचारी भरतीसह जुन्या कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ असेल असं चित्र मनुष्यबळ सल्लागार संस्था अर्थात मर्सरने केलेल्या सर्वेक्षणात दिसतंय. त्यामुळे यंदाचं वर्ष खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या समाधानकारक असेल अशी अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.